श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 12वी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी कुठली आहे, काय हे आपण जाणून घेणार आहोत. याआधी चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला 10वी 12वी सर्व बोर्डाचे IMP प्रश्न ऑनलाईन लेक्चर घेतले जातील. नक्की चॅनलशी कनेक्ट करा. व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा. 12वीचं तुम्हाला माहिती आहे, मराठी, हिंदी, इंग्रजीचा पेपर झालेला आहे. आता पुढे OCM आणि फिजिक्सचा पेपर आहे. याचे IMP PDF इथे पोस्ट केलेले आहेत. हा कोर्स फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला भेटेल. तर नक्की व्हिडिओच्या खाली लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि हा कोर्स बाय करा. याच्यात भरपूर IMP प्रश्न तुम्हाला भेटतील. लिंक ओपन नसेल होत तर डायरेक्टली प्ले स्टोअरला तुम्ही नाना फाउंडेशन सर्च करा आणि जॉईन करा. धक्कादायक बातमी बघूयात. त्याचप्रमाणे याच्या आधी ज्या मुलांनी कोर्स घेतले होते त्यांचे अभिप्राय आपण बघूयात, जेणेकरून तुम्हाला विश्वास बसेल. रिप्लाय आलेले, सर व्हेरी व्हेरी थँक्यू. जे प्रश्न आपण सांगितले होते तेच आले होते. स्वामी समर्थ, मनपूर्वक आभार. हे बघा, हे सगळे मुलांचे अभिप्राय आहेत. छान गेला सर. श्री स्वामी समर्थ, खूप छान गेला सर. हे अभिप्राय असेच येत नाहीत, काहीतरी त्यांना त्या PDF मध्ये भेटला असेल, त्याच्यामुळेच हे अभिप्राय आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. 15-16 वर्षाचा अनुभव आहे. बोर्डाचे पेपर कशा प्रकारे केले जातात, तयार केले जातात, त्याच्यानुसार आपण शक्यता अनालाइज करून, अभ्यास करून जे IMP प्रश्न दिलेले आहेत तेच आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पण तो कोर्स बाय करा फटाफट. फिजिक्सचा पेपर अत्यंत टफ असतो, त्याच्यामध्ये मी जवळपास भरपूर वेळ लावून असेच महत्त्वाचे प्रश्न घेतलेत जे परीक्षेत येतील. त्याचप्रमाणे OCMचे पेपर पण खूप छान आहे, त्याच्यातलेच प्रश्न पडतील. त्यामुळे फटाफट बाय करा. व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे. हे बघा, हे चार्ट पण तुम्हाला मी दाखवतो इथे. या मुलांचे जे रिप्लाय आलेले आहेत, हे मुलांनी काहीतरी त्यांना भेटलं आहे त्या व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळेच ते रिप्लाय आलेले आहेत. खूप व्हिडिओ छान असतात सर, मी आणखीन मुलांनाच हे केलेले आहेत, सेंड केलेले आहेत. असे प्रकारचे अभिप्राय येणं हीच शिक्षकासाठी मोठी गुरुदक्षिणा आहे, हे लक्षात ठेवा. तर आपण बघूयात सध्या की आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर, की 10वी 12वी विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक बातमी काय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तर बघा, धक्कादायक बातमी अशी आहे की 12वीच्या निकालामध्ये उशीर होण्याची शक्यता आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदीचा पेपर झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे. याच्या जवळपास 22 लाख उत्तरपत्रिका आहेत, परंतु त्या तपासण्यासाठी अद्याप देखील सुरुवात झाली नाही. त्यामुळे जो शिक्षण मंडळाचा नियामक आहे त्यांनी याच्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकलाय. बहिष्कार म्हणजे आमच्या मागण्या मान्य करा, तोपर्यंत आम्ही त्या उत्तरपत्रिका तपासणार नाहीत, अशा प्रकारचा बहिष्कार त्यांनी टाकलेला आहे. त्याच्यामुळे निकालावर परिणाम होऊ शकतो आणि जर निकाल उशिरा झाला तर पुढच्या प्रवेश प्रक्रियेवर देखील अडचण येऊ शकते. जसं मागच्या, मला वाटतं 2021 मध्ये हे प्रकरण झालं होतं. त्याच्यामध्ये भरपूर मुलांच्या ज्या प्रवेश प्रक्रिया आहेत, नीट, CET, त्यांना अडचण आली होती. तर राज्य मंडळाने, राज्य सरकारने लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढला पाहिजे, कारण निकाल वेळेत लावणं लय गरजेचं आहे. साधारणतः जो निकाल आहे 12वीचा तो मेच्या शेवटच्या आठवड्यात लागलाच पाहिजे. त्यानंतरच पुढची प्रोसेस ही व्यवस्थित होते, कारण पुढे नीट आणि CET जे असतात त्याच्या प्रवेश प्रक्रियेच्या तारखा निघून गेलेल्या असतात आणि आपल्या मुलांचे निकाल नसल्यामुळे किंवा निकालात पुढील अडचण वगैरे अशा क्वेरीज येऊन जातात. तर अशा प्रकारची ही धक्कादायक बातमी आहे मुलांनो. आता शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांच्या काही मागण्या आहेत, त्या जर मान्य झाल्या तरच त्या उत्तरपत्रिका तपासणार आहेत, नाहीतर नाही तपासणार, अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतलेली. 22 लाख उत्तरपत्रिका आहेत. तर व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे. फटाफट OCM आणि फिजिक्सचा पेपर डाउनलोड करा. त्याचप्रमाणे पुढील जे व्हिडिओ येणार आहेत, आता एक दुपारी येईल आणि नंतर 4 वाजता येईल, तो OCM आणि फिजिक्सचा एक पेपर आपण बोर्डाचा सोडून दाखवणार आहेत. व्हिडिओशी कनेक्ट राहा, चॅनलशी कनेक्ट राहा. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.